काही माणसं फक्त नोकरी करतात, तर काही कर्तव्य निभावतात. पण काही व्यक्ती संपूर्ण आयुष्यच एका संस्थेला अर्पण करतात. 35 वर्षापूर्वी या शाळेच्या उंबरठ्यावर एका तरुण शिक्षकाने आपले पहिले पाऊल ठेवले. तेव्हा कदाचित त्यांनाही माहीत नव्हते की हीच शाळा त्यांचे कर्मक्षेत्र, कुटुंब आणि ओळख बनणार आहे. जांभळी शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील हायस्कूल, जांभळी प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री संजय कुमार वाघ सर. एका ध्येयवेड्या शिक्षकाचा हा जीवन प्रवास म्हणजे शिस्त, संस्कार आणि अविरत ज्ञानदानाची साक्ष देणारी प्रेरणादायी कहाणी. सांगली जिल्ह्यातील मनेराजुरी या दुष्काळी भागात एका अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात वडील सुधाकर आणि आई यमुना यांच्या पोटी 30 जुलै 1968 रोजी त्यांचा जन्म झाला. करोली हे अत्यंत छोटेसे खेडे त्यांचे मूळ गाव. 4थीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण मराठी मुलांची शाळा मनेराजुरी येथे, पुढे 7वीपर्यंत न्यू इंग्लिश स्कूल सातारा, तर 8वी 9वी शिवाजी हायस्कूल पौड आणि 10वी न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग पुणे येथे चुलते नरेश कुमार वाघ व रामराव वाघ यांच्याकडे राहून त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. 10वी झाल्यानंतर मूळ गावी करोली येथे ते परतले. पुढे 11वी विलिंग्डन कॉलेज सांगलीमधून तर 12वी ASC कॉलेज मिरज येथून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. पण त्या काळी घरची बेताची परिस्थितीमुळे दररोज सायकलने 26 किलोमीटर जाणे व परत येणे असा खडतर प्रवास त्यांना करावा लागला. पण त्यांनी जिद्द सोडली नाही. नंतरचे काही दिवस शहरातच ते स्थायिक झाले. गावाकडून दररोज जेवणाचा डबा यायचा. त्यासाठीही आई पहाटे उठून स्वयंपाक करायची, तर वडील मळ्यातून 3 किलोमीटर चालत येऊन ST बसला डबा आणून पोहोच करायचे. अनेकदा तर डबा पोहोचतच नसे. अशा वेळी त्यांना उपाशी पोटी राहायला लागायचे. परिस्थिती अत्यंत गरिबीची होती, पण स्वप्न मात्र श्रीमंत होती. त्या स्वप्नांना पंख दिले ते शिक्षणाने. कॉलेजमध्ये शिकत असताना एके दिवशी कॉलेजबाहेर त्यांना बोर्ड दिसला, रेडिओ दुरुस्तीचा कोर्स आणि वर मोफत राहण्याची सोय. चौकशी केली आणि फक्त मोफत राहण्याची सोय होईल म्हणून रेडिओ दुरुस्तीचा सरकारमान्य 6 महिन्याचा कोर्स त्यांनी केला. त्यानंतर काही पाहुणे व नातेवाईकांची TV, रेडिओ दुरुस्तीची कामे करून ते थोडेफार पैसे मिळवू लागले. सांगलीत एक भाड्याची रूम करून आजीसोबत ते राहू लागले. तिथूनच 12वी तसेच पुढील कला शाखेतील पदवीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. संघर्ष माणसाला खंबीर बनवतो आणि शिक्षण त्याला उंच भरारी देण्याची ताकद देते. आजोबा श्री भीमराव वाघ गुरुजी त्या काळी स्वतः एक हेडमास्तर असल्यामुळे आजोबांच्या रूपाने त्यांना पहिला गुरु लाभला. आजोबांनी दिलेले शिक्षणाचे संस्कार हेच त्यांच्या आयुष्याचे सर्वात मोठे भांडवल ठरले. आजोबांच्या बदल्यांमुळे शाळा बदलल्या, मित्र बदलले, परिसर बदलला, पण ज्ञानाची आस आणि शिकण्याची जिद्द मात्र कधीच बदलली नाही. पुढे BA पदवीचे शिक्षण भारती विद्यापीठ सांगली तर MA कस्तुरबा वालचंद कॉलेज सांगली येथून पूर्ण केले. तर आझाद कॉलेज सातारा येथे 1992 साली B.Ed ही पदवी त्यांनी प्राप्त केली. B.Ed झाल्यानंतर अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या, पण वशिल्याअभावी व पैशाच्या मागणीमुळे सगळीकडे त्यांना निराशाच प्राप्त झाली आणि अखेर तो दिवस उजाडला. जांभळी हायस्कूल जांभळी येथे मुलाखत देऊन आलेल्या वाघ सरांना शोधत 6 जून 1992 रोजी रात्री 7च्या सुमारास श्रीयुत सोपान कदम व संस्थेचे संचालक KR चव्हाण आपली दुचाकी घेऊन सांगली वखार भाग येथे त्यांची रूम शोधत आले. यावेळी कदम सर म्हणाले, खरोखरच तुम्ही नावाप्रमाणे वाघ जंगलातच राहता. कारण दुचाकीवरून पत्ता शोधत हे दोघेही वाघ सरांच्या मूळ गावी करोली येथील मळ्यात चिखलातून वाट काढत गेले होते. आई वडिलांनी त्यावेळी त्यांना सांगलीतील पत्ता दिला होता. त्यामुळे पुन्हा ते तिथून दोघे सांगलीत आले. थेट उद्या सकाळी जांभळीला या, हायस्कूलमध्ये तुमची नोकरी फिक्स करायची आहे असे सांगून ते दोघेही परतले. पण हा प्रसंग म्हणजे वाघ सरांना प्रत्यक्षात देवदूत भेटायला आल्याची भावना आयुष्यभर काळजात घर करून राहिली आहे. दुसऱ्या दिवशी जांभळी हायस्कूलमध्ये गेल्यानंतर अखेर वाघ सरांची नोकरी पक्की झाली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिकलेल्या एका सामान्य तरुणाला कोणतीही रक्कम न घेता नोकरी देण्यासाठी मनाचा मोठेपणा असावा लागतो.
या संस्थेतील पदाधिकाऱ्यांविषयी नेहमी ते कृतज्ञ असतात. यावेळी तत्कालीन चेअरमन रामचंद्र पाटील होते. त्यांनी वाघ सरांना प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे काम करण्याचे सांगून इंग्रजी शिकवता तर आमच्या खेड्यापाड्यातील मुलांना इंग्रजी चांगले बोलता आले पाहिजे असा त्यांनी मनोदय व्यक्त केला. आज इतक्या वर्षानंतर त्यांचे शब्द सार्थ ठरत असून हजारो विद्यार्थी वाघ सरांनी घडवले आणि संस्थेचा विश्वास सार्थ केला. शिक्षकाचे आयुष्य हे त्याच्या सेवाकाळाने मोजले जात नाही, ते त्यांनी घडवलेल्या विद्यार्थ्यांच्या यशाने मोजले जाते. शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय संस्थापक आमदार डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील साहेबांच्या कृपेने आणि संस्थेचे विद्यमान चेअरमन आदरणीय उद्यान पंडित श्रीयुत गणपतराव दादा पाटील यांच्या सहकार्याने जांभळी हायस्कूल या प्रशालेत 35 वर्ष ज्ञानदान करण्याचे भाग्य वाघ सरांना लाभले. याचाही त्यांना सार्थ अभिमान आहे. सर्वच आजी माजी संचालकांसोबत सरांनी ऋणानुबंध जपला आहे. याच संस्थेमुळे वाघ सरांना कौटुंबिक जिव्हाळा जपणारे वडीलधारी सोपान कदम काका यांचेसारखे मार्गदर्शक मिळाले आणि सरांचा जीवन प्रवास सोपा होऊन गेला. एखादा हाडाचा शिक्षक आणि कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक कसा असतो याची प्रचिती आदरणीय वाघ सरांकडे पाहिल्यानंतर निश्चितच येते. आदर्श शिक्षक केवळ धडा शिकवत नाही, तर तो विचार घडवतो, संस्कार रुजवतो आणि विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देतो. तर मुख्याध्यापक पदांची त्यांची 3 वर्षाची कारकीर्द ही अत्यंत प्रभावी ठरली आहे. सद्गुरू वामनराव पै यांचे मौलिक व सात्विक विचार त्यांच्या जगण्यात खोलवर रुजलेले आहेत, पण ते आपल्यापुरते न ठेवता विद्यार्थ्यांच्या मनातही त्या संस्काराची बीजे ते पेरत आलेले आहेत. प्रत्येक यशाच्या प्रवासाची सुरुवात एका छोट्याशा पावलाने होते. वाघ सरांचाही प्रवास त्याला अपवाद नव्हता. सुरुवातीच्या काळात सायकलवरून शाळेत येणारे वाघ सर नंतर आपली M80 दुचाकी व इतर वाहनाने येत राहिले. कालांतराने दिवस बदलले. तसे वाघ सर आज आकर्षक अशा हॅरियर 4 चाकी गाडीने शाळेत येतात. बदलली ती फक्त वाहने, पण बदलला नाही तो त्यांचा साधेपणा, वेळेची शिस्त आणि विद्यार्थ्यांवरील निखळ प्रेम. हा प्रवास केवळ वाहनांचा नाही, तो कष्ट, प्रामाणिकपणा, सातत्य आणि आयुष्यभर जपलेल्या मूल्यांचा प्रेरणादायी प्रवास आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांनी मिळालेल्या संधीचे सोनेच केले, पण आपला संघर्षमय भूतकाळ ते कधीच विसरले नाहीत. वाघ सरांचे अध्यापन इंग्रजी असूनही सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांनी इंग्रजी विषय हा आवडीचा विषय बनवला. अवघड वाटणारे इंग्रजी व्याकरण ते इतके सोपे करून सांगतात की विद्यार्थ्यांना विषयाची भीतीच राहत नाही. विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाबद्दल आत्मविश्वास निर्माण होतो आणि शिकण्याची आवड वाढते. जिल्ह्यातील इंग्रजी विषयाच्या शिक्षकांसाठी अनेक ठिकाणी त्यांनी प्रशिक्षणे दिली आहेत. त्यांचे अध्यापन हे केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित नसून ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण भाषिक विकासावर भर देते. वाघ सरांचे सुंदर हस्ताक्षर हे त्यांच्या आकर्षक व रुबाबदार व्यक्तिमत्वाचे प्रतीक म्हणता येईल. इतके त्यांचे हस्ताक्षर लक्षवेधी आहेत. शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम, विविध व्याख्याने, मैदानी क्रीडा स्पर्धा व विविध उपक्रमातील त्यांचा सहभाग विद्यार्थ्यांसाठी नेहमीच ऊर्जादायी असतो. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांना मिळणारे प्रेम नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी आहे. संस्था, शाळा आणि पालक यांच्यातील दुवा बनून सतत ते कार्यतत्पर असतात. वाघ सरांसाठी ही शाळा केवळ नोकरीचे ठिकाण नव्हते, तर त्यांचे ते दुसरे घर होते. या प्रशालेचा स्टाफ केवळ स्टाफ न राहता एक आनंदी परिवार बनल्याची भावना आहे. आपल्या प्रेमळ स्वभावाने सिनियर व ज्युनियर असे शिक्षकातील अंतर त्यांनी एका अर्थाने मिटवले. आज सेवेतून निरोप घेताना शाळेची गरज ओळखून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी स्वतःहून मोठा इंटरॅक्टिव्ह पॅनल स्क्रीन भेट म्हणून दिला आहे. स्वतः तंत्रज्ञान प्रेमी असलेल्या वाघ सरांना विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक दर्जेदार शिक्षण मिळावे हीच त्यामागची निस्वार्थ भावना आहे. शिक्षक म्हणूनच नव्हे तर संस्थेचा खरा हितचिंतक म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे कुटुंबाचा भक्कम आधार असतो. वाघ सरांच्या जीवन प्रवासात
त्यांच्या पत्नी सुनीता यांची त्यांना मोठी साथ मिळाली. लग्नावेळी केवळ 11वी शिकलेल्या सुनीता यांनी सरांच्या प्रेरणेने MA पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. प्रतिकूल परिस्थितीत जोडीदाराला साथ देत आणि घराची जबाबदारी सांभाळत त्यांनी विमा क्षेत्रातही उल्लेखनीय यश मिळवले आहे. आज इचलकरंजी शहरात आरोग्य विमा सेवा देण्यात त्या अग्रेसर आहेत. त्यांचे स्वतःचे असे सुसज्ज कार्यालय हे दोघांच्या परिश्रमाचे फळ असले तरी त्या यशामागे वाघ सरांचा मोलाचा वाटा आहे. इथल्या कार्यरत कर्मचाऱ्यांनाही कामाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही मार्गदर्शनाची भूमिका ते पार पाडत आहेत. विमा क्षेत्रातील प्रभावी कारकिर्दीमुळे वाघ दाम्पत्याला आजवर दुबई, जर्मनी, इटली, फ्रान्स, स्वित्झर्लंड, सिंगापूर, थायलंड, मलेशिया अशा प्रमुख देशात दोघांनाही प्रवासाचा आनंद घेता आला. वाघ सर आणि सुनीता या दाम्पत्याला एकूण 3 अपत्ये. ज्येष्ठ कन्या स्नेहल सचिन रोकडे या MTech शिकून इन्फोसिस कंपनी पुणे येथे नोकरीत असून त्यांचे पती गोदरेज कंपनीत सिनियर इंजिनियर म्हणून आहेत. दुसरी कन्या सोनाली तुषार रोकडे या सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून सध्या UPSC परीक्षेची तयारी करत असून त्यांचे पतीचा पुण्यात तेल विक्रीचा मोठा व्यवसाय आहे. तर चिरंजीव श्री विनायक अत्यंत प्रतिभाशाली असून स्वतःचा मोठा असा बिझनेस उभारण्याच्या ते मार्गावर आहेत. वाघ सरांच्या बालपणापासून संघर्षात साथ देणारे त्यांचे सख्खे बंधू रवींद्र वाघ यांचेही आज भव्य इलेक्ट्रॉनिक शोरूम आहे. राम लक्ष्मणासारख्या दोन्ही भावांनी कौटुंबिक जबाबदारी समर्थपणे पेलत आयुष्यातील प्रत्येक कर्तव्याला न्याय दिल्यामुळे वाघ परिवार आज गोकुळासारखे आनंदात नांदत आहे. वाघ सरांच्या आयुष्यात 35 वर्ष शिक्षकी पेशामुळे असंख्य विद्यार्थी व पालक जोडले गेले. विमा क्षेत्रातील त्यांच्या पत्नीला साथ देताना कित्येक परिवारासाठी संकट काळात ते आधार बनले. आरोग्यासाठी सजग असलेल्या वाघ सरांनी नियमितपणे मॉर्निंग वॉकसाठी जाणारे 100हून अधिक मित्र जोडले. तर सद्गुरू वामनराव पै यांच्या सत्संग केंद्रातील त्यांच्या आध्यात्मिक गोडीमुळे जीवाभावाचा नवा परिवार बनला आहे. आदरणीय वाघ सरांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू अनेक सांगता येतील. कौटुंबिक आनंद सोहळ्यात गोड व मधुर स्वरात गायन ही सुद्धा त्यांच्यातील एक अप्रतिम कला दडलेली आहे. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया या गीताप्रमाणे त्यांनी आपले आयुष्य प्रत्येक वळणावर कृतार्थतेने जगले आणि आयुष्याचे सोने केले. एक चांगला शिक्षक मेणबत्तीप्रमाणे असतो. तो स्वतः जळून इतरांच्या जीवनात प्रकाश निर्माण करतो. वाघ सरांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य ज्ञानदानासाठी अर्पण केले. आज त्यांना निरोप देताना डोळे ओलावतात, पण मन अभिमानाने भरून येते. काही प्रवास कधीच संपत नाहीत. 35 वर्ष एकच संस्था, एकच शाळा, मनात एकच ध्यास, एक सक्षम पिढी घडवण्याचा. असंख्य विद्यार्थी, लाखो आठवणी, 3 पिढ्यांना घडवणारा हा शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनात संस्काराची बीजे पेरणारा आणि शिक्षणाला आयुष्य अर्पण करणारा हा ज्ञानयोगी यांना निरोप देणे शक्यच नाही. कारण शिक्षक कधीच निवृत्त होत नाही. तो आपल्या विद्यार्थ्यांच्या विचारात, कृतीत आणि यशात कायम जिवंत राहतो. वाघ सर हे फक्त आडनाव नाही, विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिशा देणारी एक प्रेरणादायी ओळख आहे. जंगलातील वाघ कधीच कळपात चालत नाही, तो स्वतःची वाट निर्माण करतो. वाघ सरांनीही शिक्षण क्षेत्रात अशीच स्वतःची वाट घडवली. वाघाची चाल थांबली तरी त्याचा दरारा मात्र कायम राहतो. तसेच आदरणीय संजय कुमार वाघ सरांचे कार्य पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. आपण फक्त विद्यार्थी घडवले नाहीत, तर माणसं घडवली. आपल्या या अखंड ज्ञान सेवेला आमचा त्रिवार सलाम. सर्वांचं भलं कर.